जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय हा, गुरु. जय गुरु. हा, काल आम्ही जरा इकडे बाहेर आलो होतो. तर इकडे सिग्नल खूप वीक आहे. पण हे मला माहिती होतं की वायफाय आहे म्हणून. हा, ऐकू येतंय सगळ्यांना? हो, येत आहे. हो. हा, ठीक आहे. हा. हा, तर मी जस्ट. हा देवी. हॅलो. हो, बोला बोला. हा. नाही नाही, आहे. काय माहिती कोणी काढली का? पण तुझ्याकडे आता सुरू लावू नाही शकत आहेस का तू? तर लिंक आहे. मी तरी त्याच्यावरूनच केली हो, आत्ताच. आहे. मला तर दिसतंय देवी, मला पण दिसतंय ग्रुपमध्ये. बरं. हा, ठीक आहे. हा, तर कुठलं आपलं चाललं होतं? पाचवं हं? घ्यायचं होतं, चार झालं. यातले चारच झाले? हो. अच्छा, ठीक आहे. मग वाचा बघू पाचवं. वाचा. कोण वाचतंय? वाचू का मी? हा, लवकर लवकर वाचा. हा. हा सर. हा, वाचा लवकर. हं. विकृतिं नैव गच्छन्ति आवाज येत नाहीये. संगदोषेण साधवः काय झालं? आवेष्टितं महासर्पश्च मला परत लेफ्ट होऊन जॉईन व्हायला. चंदनं न विचायते. हा, सांगा काय असेल? विकृतिं नैव गच्छन्ति संगदोषेण साधवः. ठीक आहे, मी एक काम करतो. थोडक्यात पटापट आपण पुढे जाऊया. बर. विकृती. हा, म्हणजे साधून म्हणजे याच्यात असं म्हटलेलं आहे की म्हणजे साधू लोक किंवा सज्जन लोक असतात, तर त्यांच्यात कधी विकृती जात नाही संघाच्या दोषाने. म्हणजे त्यांना दुर्जनांचा संघ जरी लागला तरी ते बिघडत नाही. असं त्याला म्हणायचंय. कसं? तर आवेष्टितम महासर्प चंदनम तर न विषायते. म्हणजे चंदनाच्या लाकडांना जरी सापाने विळखा घातलेला असला, हम्म, तरी हम्म. चंदन काही विषारी होत नाही. ते आपलं सुगंधीच राहतं. असं. हं? असं. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल सहावं? सर वाचू का? हा, वाचा. सहावं. हा, उदये वाचा. सविता रक्तश्चास्त समये रक्तः रक्तश्चास्तमये तथा हा. संपत्तौ च विपत्तौ च हा. महत विकरूपता. म्हणजे सविता म्हणजे सूर्य. सूर्य जेव्हा उदय पावतो म्हणजे सूर्य जेव्हा तेव्हा तो लालच असतो. आणि अस्ताला जातो तेव्हाही लालच असतो. म्हणजे हा. संपत्ती किंवा विपत्ती जरी मोठ्या माणसांवर आली किंवा हा. सज्जनांवर आली तरी ते निश्चल असतात, ते बदलत नाहीत. ते बदलत नाही. ते एकरूपच म्हणजे स्थितप्रज्ञासारखे. ते दोघांमध्येही त्यांचं वृत्ती समान असते. असं. हं. त्यांचं हा. रूप एकच असतं. हा, पुढचं वाचा. सातवं कोण वाचेल? नारिकेल समाकारा दृश्यन्ते पिहि सज्जनाः अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहराः. बदरिकारा म्हणजे काय? वाईट माणसं का? बोर. बो हे बोर आपलं बोर. झालेलं आहे ना प्रवेशमध्ये. हा, हा. बद्रिका. हा हा, ओके. नारिकेल समाकारा, नारळाच्या सारखे दिसतात. हं. दिसतात सुद्धा हे सज्जन नारळासारखे दिसतात.
दृश्यन्ते अपि हि सज्जना बाकी बोरासारखे बाहेरनच मनोहर दिसतात. म्हणजे ना सज्जन हे बाहेरून नारळासारखे असले तरी ते असे आतनं गोड असतात वगैरे असं असणार ते. आणि हम्म, हम्म. बाकी फक्त बोरासारखेच दिसतात छोटे आकाराने, बाहेरनच ते असे छान दिसतात. पण आतून ते नारळासारखे मधुर नसतात. बरोबर. हम्म. पुढचं आठवं कोण वाचेल? म्हणजे नारळामध्ये जसं पाणी आणि खोबरं असतं त्याप्रमाणे सज्जन लोक बाहेरून कठोर जरी दिसत असले तरी आतून ते कोमल असतात, सहृदयी असतात. आणि बोर ज्याप्रमाणे वरून म्हणजे बोराची बी खूप मोठी असते, गर फार कमी असतं, म्हणजे बाहेरनं खूप सुंदर दिसतो पण आतमध्ये मात्र तो खायला असा फारसा मिळत नाही. म्हणजे असे बाहेर म्हणजे अन्य लोक असे असतात आणि सज्जन लोक मात्र नारळासारखे असतात. असं बरोबर, होईल ना अर्थ सर? हा. बरोबर, बरोबर. हा. हम्म. पुढचं पुढचं परोपदेश हे झालेलं आहे का आपलं परोपदेश? नाही. ते वाचा, कोण वाचेल? परोपदेश पांडित्यम. शोभाताई वाचा. नाही येत का? मीच मी वाचू का? हा, वाचा. हा, वाचा ना ताई. परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नृणां धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मनः कस्यचित्सु परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नृणां. नृणां नाही माहिती मला, पण परोपदेश दुसऱ्यांवर उपदेश करणे हम्म. पांडित्यम सर्वांना सुकरम म्हणजे हे सगळ्यांसाठी पंडित लोक हा. परोपदेशे पांडित्यम. हा. म्हणजे दुसऱ्यांवर पांडित्य म्हणजे ते परोपदेशी पांडित्यमच आहे ना, म्हणजे ते पांडित्य हो, म्हणजे ना दुसऱ्याला दुसऱ्याला उपदेश. सगळ्यांसाठी हा, सोपं असतं. हा, दुसऱ्याला उपदेश देणं सोपं असतं. हा. पण सर्वेषां दुसऱ्या सुकरम. हा. सोपं नृ असतं. हा. नृणाम काय? नर म्हणजे माणसं. नृणाम म्हणजे नृण नर, म्हणजे हे म्हणजे माणूस. माणसं म्हणजे हा दुसऱ्यांना हा. उपदेश करणे हे हा, माणसांसाठी सगळ्यात म्हणजे सोपं असतं. नर म्हणजे परंतु असं माणसांचं. हा. परंतु धर्मे हा. धर्मे परंतु धर्मे स्वीयम अनुष्ठान स्वतः कस्यचित सुमहात्मनः. हा. अनुष्ठानम हा. म्हणजे चित कस्यचित सुम महात्मा. महात्मा लोकांचे काम आहे म्हणजे महान लोकच फक्त ते अच्छा म्हणजे दुसऱ्यांना उपदेश करणं हे सगळ्यात सोपं काम आहे माणसांसाठी, पण ते स्वतः आचरणात आणणं हे फक्त महान लोकच करू शकतात. हा, म्हणजे की दुसऱ्यानं उपदेश करणं सगळ्या, हे सर्वेशा म्हणजे सगळ्या माणसांना फार सुकर म्हणजे खूप सोपं आहे. दुसऱ्यांना पांडित्याचा उपदेश करणं किंवा ज्याला आपण दुसऱ्यांना शिकवणं म्हणतो आपण, तसं. पण धर्मे स्वीयम, स्वतःचं जो धर्म आहे त्याचं पालन करणं, किंवा धर्म म्हणण्यापेक्षा इथं धर्म म्हणजे कर्तव्य. हं. त्याचं पालन करणं मात्र एखाद्या कस्यचित म्हणजे एखाद्याच महात्म्याला जमतं, असं. असं. हं. तर ते पुढचं संधी एकदा पुन्हा सांगा ना, कस्यचित सुम सुमहात्मना. अच्छा सुमहात्मना. सुमहान. ओके ओके, हा. थँक्यू. हा. हा. कोणातरी एखाद्यालाच जमतं असं. कस्यचित नको पाहिजे, कस्यचित तू पाहिजे. हा. कस्यचित तू. तुमच्या पुस्तकात मूळ काय मला वाटतं, माझ्या माझ्या पाठामध्ये सूच लिहिलंय. कस्यचित. हा. सूच लिहिलंय पुस्तकात सूच आहे. तला तूच सू आहे का? कस हा. सर पण ते माझ्या पाठात सुमहात्मना आहे.
बरोबर आहे. पण याचा पाठभेद कशाची सज्जन तू. म्हणजे ऐक, सुमहात्मना. हो कळलं मला. पण काय आहे की याच्यात कस्यचित तू, तू म्हणजे कस्यचित. पर, हा हा. ऐका एक मिनिट जरा. हा, तर कस्यचित तू महात्मना, परंतु तू म्हणजे इथं हा हा. परंतु स्वतःच हे करणं मात्र, मात्र किंवा परंतु एखाद्या महात्म्यालाच जमतं, म्हणजे मोठ्या लोक माणसालाच जमतं असं. तर त्या अर्थाने सुपेक्षा तू जास्त योग्य आहे इथं, असं. समजलं? हा. ओके, कस्यचित आपण तू करून घेऊया. तू, तू पाहिजे ते पुस्तकात जरी असेल ना, तरी तू तू महात्मना असं पाहिजे. हा, कस्यचित तू महात्मना. हम्म, ठीक आहे. पुढचं कोण ऍक्च्युली तो वाचेल? संधी आहे तिथे. हम्म, त्यात त्याचा फोड अशी आहे, कस्यचित तू कस्यचित तला डबल तू तू आणि महात्मना असं. हम्म, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढचं कोण वाचेल? नववा. संत स्वतः प्रकाशनते. कसचित काय झालं? मी ऐकू येत वाचतो. आहे का या. माझं? हा, पुढचं वाचा ना, नववं. ऐकू येत आहे का माझं? ऐकू येत आहे? मला ऐकू नाही येत आहे. तर मी मेसेज करणार ना. हा ठीक आहे ऐकू राजेश, नाही तुम्ही येत आहे. सांगा. हॅलो. हा सर, आम्हाला येतंय ऐकायला. सर तुम्हाला येत नाही? लिव्ह होऊन परत जॉईन होता का? नाही नाही, आता ऐकू आलं मला. हा, बोला. कोण वाचतंय पुढचं नववं? वाचलं हा, त्यांनी, तर परत वाचा. सज्जन हा. लोक. हा. सर वाचलं, मी परत वाचते. हा. संत स्वतः प्रकाशन्ते गुणान परतो नृणाम, आमोदीन हि कस्तुर्या शपथेन विभाव्यते. हम्म. संत स्वतः प्रकाशन्ते म्हणजे सज्जन लोक कसे असतात की सूर्याप्रमाणे ना, ते स्वतः प्रकाश देतात. गुणान हम्म. परतो नृणाम. परतो म्हणजे दुसरे, अन्य. हम्म. नृणाम म्हणजे माणसं किंवा हे. गुणा न परतो नृणाम, आमोदी नही कस्तुरी आहा म्हणजे शपथेन विभाव्य. हम्म. काय होईल सांगा? हॅलो, ऐकू येत आहे? कसं आहे ते? तो काही विभागला जात नाही. नाही सर, कळत नाही मला. अच्छा. हम्म. तर हे हं, काय, हे असं आहे की हं. म्हणजे संत, संत म्हणजे स, 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 सज्जन. सज्जन लोकांचं अनेक वचन. संत हा स्वतः प्रकाशनते गुणा, म्हणजे त्यांचे गुण जे असतात ते स्वतःच फैलतात किंवा प्रकाशमान केले जातात, त्यांच्याकडून होतात. न परतो नृणाम, दुसऱ्याकडून होत नाहीत. दुसऱ्याकडून म्हणजे दुसऱ्या माणसांकडून होत नाहीत. म्हणजे याला आपण प्रचार ज्याला म्हणतो. हम्म, की हा खूप चांगला आहे, हा खूप चांगला आहे, हा खूप चांगला आहे, असं कोणी सूर्य, सूर्यप्रकाश देतो हे कोणी सांगावं लागतं का? नाही. सगळ्यांना कळतच. हा, आमोदो नाही कस्तुर्या हा शपथेन विभाव्यते. तर कस्तुरीचा जो सुवास आहे, असं म्हटलं जातं ना की कस्तुरी ही त्या कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये असते. आणि म्हणजे इतका तिचा सुगंध दरवळत असतो की त्यांनी तो नर कस्तुरी जो आहे, कस्तुरी मृग, तो त्या मादीकडे आकर्षित होतो. हां, अशी ती कस्तुरी असते. तर कस्तुरीचा जो आमोद, आमोद म्हणजे सुवास किंवा सुगंध. हां, हा काही कोणी अरे कस्तुरी खूप सुगंधी असते हां, असं काही कोणी शिकवून होत नाही. म्हणजे शिकवण्याची गरजच पडत नाही. बरोबर. कस्तुरी ही म्हणजे तिचा सुगंध आपोआप सगळ्यांना कळतोच. थोडीशी जरी कस्तुरी खोलीत आपल्या ठेवली तर तिचा घमघमाट सगळीकडे पसरतो. हां, कोणी शपथ घेऊन सांगावं लागत नाही की नाही नाही कस्तुरी खूप सुवासित असते बरं, असं. हां, म्हणजे थोडक्यात प्रचार करावा लागत नाही. हम्म. हां.
पुढचं वाचा. मी वाचतो पुढचं. हा. पतितः अपि कराघातैः उत्पत्ति एव कन्दुकः प्रायेण हि सुहृतानां स्थायिन्यः विपत्तयः. म्हणजे पतितः अपि कराघातैः म्हणजे हाताच्या आघाताने सुद्धा अ, चेंडू पडतो आणि उत्पत्ती एव कराच्या हाताने आघाताने पडतो आणि परत उठून म्हणजे उडतो, उंच उडतो. उत्पत्ती हम्म. एव कंदुकः म्हणजे जसा चेंडू उडतो. प्रायेण हि सुवृता नाम स्थायिन्य विपत्तयः म्हणजे प्रायेण ही म्हणजे सामान्यतः सुवृता नाम म्हणजे कोण सज्जन का? हा, बरोबर. सज्जन स्थायिन्य म्हणजे परत उठून विपत्तीत परत उठून उभे राहतात किंवा हा, स्थिर राहतात. स्थायिन्य बरोबर. तर याचा अर्थ असा आहे की पातित अपि म्हणजे कंदुका म्हणजे काय, चेंडू. हा. चेंडू. तर हा, तर हाताच्या आघाताने त्याला पाडलं असं चेंडूला, तरी तो उत्पतती एव. उत्पतती म्हणजे उत्पतती, पतती म्हणजे पडणे, पण उत्पतती म्हणजे परत वरती येणे. उत म्हणजे नेहमी उंच, म्हणजे वरती येणे त्या अर्थाने. तर चेंडूला जरी आपण असा कराघाताने म्हणजे आपटलं तरी तो उंच उसळी घेतो. तसंच सुहृत्तानाम म्हणजे सज्जनांचं ज्या विपत्ती असतात, सज्जनांवर जी संकट येतात, ती बहुतेक वेळा प्रायण म्हणजे बहुधा, बहुतेक वेळा अस्थायी स्वरूपाचीच असतात. कारण का, की सज्जन लोक जे असतात, तर त्यांची प्रवृत्ती अशी असते की ती म्हणजे आपल्या सद्गुणांद्वारे त्या संकटाचं रूपांतर म्हणजे संकटांना किंवा विपत्तींना नेहमी दूर सारतात किंवा विपत्तींचा ते निराश करतात असं, या अर्थाने. हम्म. हं. धनिनोऽपि निरुन्मादा युवानोऽपि न चञ्चलाः प्रभवो अपि अप्रमत्ताः ते महामहिमशालिनः. धनिनः अपि निरुन्मादा म्हणजे धनी धनिनः म्हणजे खूप पैसेवाला असून सुद्धा निरुन्मादा म्हणजे ज्याला उन्माद नाही, म्हणजे माज आलेला नाही असे. युवानः अपि न चंचलाः. हा, युवाना म्हणजे तरुण, तरुण असून सुद्धा चंचल नाही. हम्म. प्रभवः अपि अप्रमत्ता. प्रभव म्हणजे प्रभू म्हणजे स्वामी, मालक, म्हणजे मालक असून सुद्धा, हा, म्हणजे स्वामी किंवा मालक असून सुद्धा अप्रमत्ता म्हणजे परत मद आलेला नाही किंवा माज आलेला नाही असे. असे जे लोक असतात ते खरे महामहिमशालीना म्हणजे ते खरे मोठे लोक होत, महान लोक होत असं. हा, पैसावाला असून त्याला उन्माद आलेला नाही, तरुण असून चंचल नाही, स्थिर आहे ज्याचं डोकं. नंतर स्वामी किंवा मालक असून, भरपूर संपत्ती, जमीन जुमला वगैरेचा सगळा मालक असून सुद्धा ज्याला प्रमत्त किंवा तो खूप म्हणजे माजलेला नाही, असे जे लोक असतात ते खरे मोठे लोक होत असं. पुढचं 12वं. सज्जना एव साधूनां प्रथयन्ति गुणोत्करम. गुणोत्करम, हा, पुष्पाणां सौरभं प्राय स्तनुते दिक्षु मारुतः. आता सज्जना एव साधूनां प्रथयन्ति गुणोत्करम म्हणजे सज्जन लोकच साधूनाम गुणोत्करम प्रथयन्ति म्हणजे चांगले लोकच किंवा सज्जन लोकच सज्जन लोकांच्या म्हणजे दुसऱ्या सज्जनांच्या गुणांचं म्हणजे कौतुक करतात किंवा प्रशंसा करतात. प्रथयती म्हणजे प्रशंसा करतात. हा. किंवा प्रकाशात आणतात किंवा प्रशंसा करतात. जसं पुष्पाणाम सौरभम प्रायः तनुते दिक्षु मारुता. आता फुलांचा जो सौरभ, सौरभ म्हणजे सुवास, सुगंध. तर तो फुलांचा सुगंध सुद्धा बहुतेक वेळा तनुते म्हणजे तन म्हणजे ताणणे किंवा प्रकाश पसरणे. तर फुलांचा सुगंध सुद्धा मारुता म्हणजे वायू, वायूच चहूदिशांना तनुते म्हणजे पसरवतो असं. हं.
म्हणजे सज्जनांचे गुण प्रकाशात आणण्याचं काम सुद्धा बहुतेक वेळा दुसरे सज्जन लोकच करतात. की जसं वायू जो आहे तोच फुलांचा सुगंध सगळीकडे पसरवतो. हं. 13वं म्हणजे स्वभाव. हा. सर म्हणजे सज्जनांचे गुण सज्जनच पसरवतात आणि दुसरे सज्जन पसरवतात असं म्हणायचंय का? हो, कारण बाकीच्यांना तर हा त्यांचे गुण समजू पण शकत नाहीत ना, असं. हा हं. आता हे जे आहे ते आणि आधीचं गेल्यावर वेळेस आपण बघितलं होतं गुणीच गुणरागीच विरल सर ना गुणी गुणी नम्मेती गुणी गुणी सुजन्मनी. हो अ, हो हो तर ते आणि हे तसं विरोधी आहे. पण जसं मी म्हटलं ना की हा सुभाषित म्हणजे काही त्रिकालाबाधित सत्य नसतं. ते त्या त्या परिस्थितीत ती सुभाषितं लागू पडतात असं. हा. 13वं स्वभावं नैव मुंचन्ति संतः संसर्गतो असताम नम नम नाही न न त्यजन्ति ऋतं मंजू काकसंपर्कतः पिकाः. म्हणजे काय की संत लोकांचं जे संत जे लोक असतात ते असताम म्हणजे सज्जन लोक जे असतात ते असत्य किंवा खोटारड्या लोकांच्या संसर्गात जरी आले तरी ते आपला सज्जन किंवा सात्विक स्वभाव तो न मुंचंती म्हणजे सोडत नाहीत कधी. कसं तर अं, अं, पिकं म्हणजे कोण? कोकिळा. पिका हा म्हणजे कोकिळा. हां, जरी ती कावळ्याच्या संपर्कात आली, म्हणजे कावळ्याबरोबर राहत असली एकाच झाडावर, तरी आपला मंजूळ आवाज काही ती सोडून देत नाही. ती आपल्या मंजूळ गावात म्हणजे कुहू कुहू कूजन करत असते. कावळा जरी कर्कश ओरडला तर तिचं कूजन जे असतं ते मधुर आवाजातच असतं. मंजू म्हणजे मंजूळ आवाजात असं. ऋतम म्हणजे आवाज किंवा मंजूळ ध्वनी असं. हम्म. संपत्तौ पिकाहा कोमल. म्हणजे कोकिळा. पिक हा म्हणजे कोकिळा आणि काका हा म्हणजे कावळा असं. म्हणजे कोकिळा जरी कावळ्याच्या संपर्कात आली तरी ती गोड आवाज सोडत नाही असं म्हणायचंय. बरोबर. हा संपत्तौ कोमलम चित्तम साधा सा घोरापदी कर्कशम सुकुमारम मधौ पत्रम तरोः सात कठिनम शुचौ. तर या आधीच्या सुभाषितासारखंच येते की हम्म, अं, संपत्तौ कोमलम. हा. संपत्तौ म्हणजे चांगली वेळ असताना. संपत हा. संमत्त संमत्त आहे ना? संपत्तौ पाहिजे. हा इकडे हिंदीत संपत्त आहे आणि मराठीत संमत्त आहे. संपत्त हम्म, असेल मग. हम्म. तर स, स, संपत्तीच्या काळात किंवा संपत्ती म्हणजे चांगल्या वेळ आहेत. हा. त्यांचं चित्त म्हणजे चांगल्या लोकांचं चित्त जे असतं सज्जन प्रशंसा असं हे आपलं विषय आहे ना. म्हणजे सज्जनांचं कसं असतं. सुस्थितीत म्हणायचं. ऐका ना एक मिनिट. हा. तर सज्जन हा सर. प्रशंसा हा हा या सुभाषित मालेचा विषय आहे. तर सज्जनांचं चित्त जे असतं ते चांगल्या परिस्थितीत कोमल असतं. मृदू असतात ते. आणि आपदी आपदी म्हणजे आणि संकटाच्या काळात ते अघोर आपदी म्हणजे घोर संकटांमध्ये कर्कश कर्कश म्हणजे ते तेवढेच कठोर पण असतात. म्हणजे कठोर म्हणजे या अर्थाने की त्या सहन करण्यासाठी ते अत्यंत कठोर पण होतात. जसं आपण म्हणतो ना वज्रादपी तसं म्हणजे आधीच्या सुभाषितात आलं होतं ना वज्रासारखे कठोर होतात तसं. कर्कश म्हणजे कठोर. कसं तर सुकुमारम. तर आता झाडांचं तुम्ही बघा कसं असतात झाडं ही वसंत ऋतूमध्ये सुकुमारव मधु उपत्र मध म्हणजे मधु ऋतू म्हणजेच वसंत ऋतू. तर वसंत ऋतूमध्ये हा झाडांची पानं जी असतात ती अगदी सुकुमार म्हणजे कोमल असतात. आणि तरोहो म्हणजे तरूचं सप्तमी तरोहो. आणि नाही सॉरी षष्ठी गुरोहो तसं तरोहो. हां. तर षष्ठी म्हणजे तरु म्हणजे झाडाची पानं ही मधोहो म्हणजे मधो म्हणजे सप्तमी म्हणजे
वसंत ऋतूमध्ये ती सुकुमार किंवा कोमल असतात. आणि कठीणम शुचौ, शुचौ म्हणजे शुच हा शुष्क म्हणजे उन्हाळ्यात, ग्रीष्म ऋतूमध्ये ती एकदम कठीण असतात पानं. कारण का, म्हणजे त्यांना ऊन झेलायचं असतं, म्हणून ती पानं अशी हार्ड होतात, कठीण होतात, कडक होतात. आणि वसंत ऋतूमध्ये एकदम मुलायम असतात असं. तर तसंच सज्जनांचं आहे, की जे चांगल्या काळामध्ये ते कोमल असतात, आणि संकट जेव्हा येतं त्यांच्यावर, तेव्हा ते म्हणजे कठोर किंवा कठीण होतात असं, संकट सहन करण्यासाठी. सर एकदा परत सांगा ना. संपत्तौ कोमलम चित्तम म्हणजे चांगल्या काळात सज्जनांचं चित्त जे असतं ते कोमल किंवा मृदू असतं. म्हणजे अघोरापदी कर्कशम म्हणजे अ, अघोरापदी म्हणजे घोर संकटांमध्ये ते कठोर होतं त्यांचं चित्त, आपत्ती सहन करण्यासाठी. जसं की तरोहो म्हणजे अ, वृक्षांची पानं, पत्रम, वृक्षांचं पान हे मधौ सुकुमारम, मधौ सुकुमारम म्हणजे वसंत ऋतूमध्ये सुकुमार किंवा कोमल असतं. आणि शुचौ कठीणम स्यात, आणि उन्हाळ्यामध्ये ते कडक होतात पानं, स्यात असं. तर मध म्हणजे वसंत ऋतू का? हो. अच्छा. हं? हं. तर पण ते नंतर असं का दिलं ते साधोरापदी म्हणजे काय? संपत्तौ कोमलम चित्तम साधोरापदी, मग त्याचा हे संधी कसा होईल? अ, साधू आप काय कसं? साधोः अघोरापदी आपदे, तुम्ही म्हणालात ना. हा नाही, अघोर नाही पाहिजे इथं, सॉरी. साधो आपदी कर्कशम, साधो म्हणजे सज्जनांचं असं. हा साधो आपदी कर्कशम, आपदी म्हणजे संकटाच्या काळात. हा, हा. आपदचं हम्म, सप्तमी हे आपदी. साधो म्हणजे हम्म, साधूंचे, गुरोह सारखं. कर्कशम म्हणजे कठीण असं. हा. हं. अघोर सुकुमारम अधोपत्रम. नाही, अघोरापदी नाही. सुकुमार मधोपत्रम. हा, त्याच इथे संधी नाहीये ना सर खाली? नाही, नाही. सुकुमार मधोपत्रम. हा. आता असं. पुढचं हम्म, 15वं. अतिकुपिता हम्म. अपि सुजना योगेन मृदु भवन्ति न तु नीचाः हेम्नः कठिनस्यापि द्रवणोपायो अस्ति न तृणानाम्. हम्म. हा, तर हम्म, हा एखादा माणूस, हा म्हणजे अतिकुपिता अपि सुजना म्हणजे सुजना योगेन मृदू भवन्ति. अतिकुपिता अपि सुजना योगेन मृदू भवन्ति म्हणजे एखादा रागीट जरी असेल, हा, तरी तो सज्जनांच्या योगाने मृदू होईल. म्हणजे म्हणजे अति रागीट जरी असेल तरी तो सज्जनांच्या किंवा चांगल्या माणसाच्या संसर्गाने मृदू किंवा नरम पडेल असं. पण न तू नीचाहा, म्हणजे नीच लोक असतात ते मात्र तसे होत नाहीत. हा, म्हणजे साधा रागीट जर असेल, साधारण मनुष्य जर रागीट असेल तर तो सज्जनांच्या संगतीने नरम होईल. हं. पण नीच लोकांचं मात्र होणार नाही. कसं, तर हेमना कठिनस्य अपि द्रवण उपायो अस्ति न तृणानाम. हेमना, हेम 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 म्हणजे सोनं. सोनं. हं. तर सोने. सुवर्ण, हा, सुवर्ण जे आहे तर ते कठीण जरी असलं तरी ते अग्नीच्या योगाने, हा, विरघळतं किंवा मऊ होतं. बरोबर, की मग जेणेकरून त्याचे अलंकार वगैरे केले जातात. हा, पण न न तृणाना, पण ते जर गवताच्या काड्या ज्या असतील, तृण म्हणजे गवत, हा, तर गवताला जर अग्नीचा संसर्ग केला तर काय होईल? गवत जळून जाईल. हम्म. पण त्याच हम्म, अग्नीच्या संसर्गाने सोनं, म्हणजे उदाहरणार्थ की जसं गवताच्या काड्या आणि सोनं हे दोन्ही तसे हार्ड आहेत, कठीण आहेत, बरोबर. पण
सोन्याला जर अग्नीचा संसर्ग दिला तर सोनं नरम होईल. पण गवताच्या काड्यांना जर अग्नीचा संसर्ग दिला तर त्या जळून जातील असं. ठीक आहे. पण तर सर त्याच्यामध्ये नीच लोक मृदू होत नाहीत एवढंच म्हणायचंय का? म्हणजे पण ते जळून जातात, मग असं का उदाहरण दिलं? दिलं त्यांनी ना. म्हणजे काय? तेच ना, म्हणजे हा, ते स्वतः जळून खाक होतात असं म्हणायला पाहिजे मग. हा, ते ठीक आहे म्हणजे. पण ते द्रवण हा म्हणजे विरघळत नाहीत असा अर्थ आहे ना तिकडे. नाही, द्रव होणे ना त्याचं ते हे हा होतं ना. विरघळणं म्हणजे म्हणजे कठोर माणूस विरघळतो म्हणतात ते म्हणतात तसं ना. विरघळतो म्हणजे काय, तो मृदू झाला असं होतं ना ऍक्च्युली. नाही, नाही, त्यामुळे सोनं सुद्धा विरघळतं पण गवत नाही विरघळत असं. अच्छा अच्छा. बरोबर. हम्म. नाही, सोनं सुद्धा विरघळतं असं नाही आहे राजेश. याचा हा. अर्थ असा आहे की दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे क्रोधी, नुसता साधा मनुष्य जर, साधा म्हणजे चांगला मनुष्य जर अतिक्रोधी जरी असेल, रागीट जरी असेल, तर तो सत्संगात आला, सज्जनांच्या संपर्कात आला, संतांच्या संपर्कात, तर त्याचा स्वभाव हळूहळू मवाळ होतो तो. पण हम्म, ते जर नीच माणूस असेल तर तो सज्जनांच्या संपर्कात जरी आला तरी तो काही मवाळ होतच नाही. साप तो हम्म, सापच राहतो. असं. कसं तर सुवर्ण जे असतं ते सुवर्ण अग्नीच्या संसर्गात आलं तर ते शुद्ध पण होतं आणि द्रविण म्हणजे नरम पण होतं किंवा प्रवाही होतं. द्रविण म्हणजे प्रवाही. बरोबर. पण गवत जे आहे ते आपलं कठोर म्हणजे कठोरच राहतं आणि त्यामुळे ते जळून जातं असं. हं? तर हे शब्दशः नाही घ्यायचं, याचं मतितार्थ घ्यायचा आहे आपल्याला की सज्जनांच्या संगतीने सुद्धा म्हणजे म्हणजे असं आपण म्हणतो ना बऱ्याचदा अध्यात्मामध्ये सुद्धा की सद्गुरू असतात. बरोबर. तर सद्गुरूंच्या संगतीमध्ये सगळेच लोकांमध्ये आमूलाग्र बदल होतात का? नाही. ते जसं आपण म्हणतो की आडात असेल तरच पोहऱ्यात येतं, नाही का? म्हणजे आड म्हणजे म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये आड म्हणजे काय? आड म्हणजे विहीर. हम्म. हां. तर तुम्ही जर बादलीने म्हणजे बादली पोहरा म्हणजे पाणी काढायची जी पोहरा असतो तो म्हणजे बादलीसारखं. तर तुम्ही ते पोहरा सोडला आळामध्ये म्हणजे विहिरीमध्ये आणि पाणी काढायला गेला, जर विहिरीत जर पाणी असेल तरच ते पोहऱ्या याच्यात त्या बादलीत येणार ना. जर विहीरच जर सुकलेली असेल तर कसलं येणार? तसं म्हणजे तुमच्या म्हणजे सद्गुरू एखादा अगदी महान पुरुष सत्पुरुष जरी असला तरी त्याच्या अवतीभोवतीचे सगळ्यांमध्ये बदल होतो का? सगळे चांगले होतात का? नाही, आपण बघतो नेहमी नाही नाही. का? हा. हम्म. कारण शेवटी कसं आहे की ते ज्याच्या शेवटी त्याच्या हा ज्याच्या ते त्याच्या योग्यतेप्रमाणे ते घेणार हा सज्जनांमधले गुण. हा म्हणजे प्रत्येक जण त्याप्रमाणे बदल होतील. किती आत्मसात करतो सज्जनांची हा. संगत हे प्रत्येकावर त्याचा परिणाम वेगवेगळा होतो असं. तर सोनं जे असतं ते अग्नीचा फायदा करून स्वतःला मऊ करून घेतं. पण गवत असतं ते करून घेत नाही अग्नीचा फायदा असं. तर ठीक आहे. सर या इथे रीतीने हा. सर ते 13व्या श्लोकामध्ये रुत्तमचा अर्थ काय आहे? ऋतम म्हणजे म, र र र म्हणजे काय? हे त्याचं धातू आवाज. साधित आहे. आवाज. हा, आवाज करणे त्याला ऋतम धातू साधित आहे ते ऋतम. ज्याला आपण हा ऋतम म्हणजे आवाजच. बरोबर. ऋ म्हणजे र हा शब्द म्हणजे अ, आवाज करणे. र र हा शब्द आहे ना आवाज करण्याला ध्वनीला. आरव. हा. हा तसा. ठीक आहे. आता आपण थोडंसं वेळ आहे पण आपण मला वाटतं 7वा भाग आम्ही म्हटलं होतं तद्धित, तर तो थोडासा सुरू करूया. 5च मिनिटं राहिली आहेत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला थोडी माहिती देतो. हं. हे इथं डायरेक्ट त्यांनी जम्प केलेलं आहे तद्धित म्हणजे काय आहे. तर तर एक लक्षात घ्या. प्रत्यय प्रत्यय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत आलेलं आहे की उपसर्ग आणि प्रत्यय असे दोन प्रकार असतात कुठल्याही हो. शब्दाला जे जोडले जातात ते.
उपसर्ग म्हणजे हो, काय? आधी लागतं ते शब्दाच्या. हा. आणि बाकीच्यांना पण बोला, बाकीचे सगळे शांत आहे, फक्त उषाताईच बोलतायत. तर शब्दाच्या पुढे लागतो तो उपसर्ग, मागे लागतो तो प्रत्यय. नाही नाही, सत्य. पुढे मागे नका म्हणू, आधी आणि नंतर असं म्हणा. अच्छा, ओके. हा. हा. तर ना, आधी लागतो तो उपसर्ग. हा. आणि नंतर लागतो तो प्रत्यय. प्रत्यय. बरोबर. आणि आपण मराठीत पण म्हणतो ना, की याचा मला प्रत्यय आला. प्रत्यय म्हणजे नंतर असतो ना नेहमी, त्यामुळे प्रत्यय असं लक्षात ठेवायचं. नंतर, असं प्रत्यय म्हणजे नंतर. हा. तर आता प्रत्यय असे ना, एक आपण प्रत्यय शिकलो की जो सगळ्या, ज्याला सुबंत म्हणतात. सुबंत म्हणजे काय, मी मागे सांगितलं होतं प्रारंभ किंवा बालबोधमध्ये, नाही प्रारंभमध्ये सांगितलं होतं विभक्ती सांगताना. सुबंत का म्हणतात त्याला? कारण सप्तमी सुनी होते ती ना. हा, बरोबर. रामेषु देवेश, हा. हा, तर तसं सु म्हणजे तो जो विभक्ती ज्या असतात शब्दांच्या, त्या प्रत्ययाला म्हटलं जातं सुबंत. ज्याच्या शेवटी सु लागतं, सु किंवा शू. बरोबर. म्हणजे शब्दांच्या ज्या विभक्ती आहेत, त्या प्रत्ययांना काय म्हणतो आपण? सुबंत. नंतर जे धातूंचे जे आहे ना, पठती, लिखती वगैरे वगैरे, तर त्याला म्हटलं जातं तिगंत. तिगंत म्हणजे काय? तर जसं पठ पठती, लिख लिखती, धाव धावती, तर ती येतं लागतं ना. म्हणून धातुरूपावली जी आहे ना, ती सगळी तिगंत प्रत्यय समजले जातात. समजलं? हम्म. हा. म्हणजे शब्दांची जी रूपं आहेत विभक्ती, त्याला आपण म्हणतो सुबंत प्रत्यय. तोही प्रत्ययच आहे. हा. धातूंना जे प्रत्यय लागतात, धातूंना, सगळे नाही, पण धातूंना हे जे लट लुट लुंग वगैरे वगैरे, जे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे वगैरे, आज्ञार्थी वगैरे वगैरे, हे जे प्रत्यय लागतात, त्याला म्हटलं जातं तिगंत. हा. समजलं आता, सुबंत आणि तिगंत. पण पण आता अजून त्याच्यात काही प्रत्यय आहेत. एक प्रत्यय आपण शिकलो. हा. तो प्रत्यय होता अं, अं, धातुसाधित. बरोबर. गतः. हम्म. बरोबर. गतः, गता, गतम, पठिता, पठिता, पठितम. तर तो जो प्रत्यय होता तो धातुसाधिताचा, तो पण धातूलाच लागतो, पण तो तिगंत नाहीये. समजलं ना. नंतर आपण तुम प्रत्यय केला, कर्तुम, गंतुम. बरोबर. तो तुम प्रत्यय हम्म. आहे. हम्म. नंतर मग अं, त्वा प्रत्यय. त्वा, गत्वा, पठित्वा, लिखित्वा, धावित्वा, तो त्वा प्रत्यय होता. हम्म. तर तो प्रत्यय वेगळा आहे परत. तो, त्याला त्वाच प्रत्यय म्हटलं जातं, तुम प्रत्यय म्हटलं जातं. नंतर अजून काय आपण बघितलं आहे, कुठला प्रत्यय बघितलेला आहे? तर तव तू, हा. तुम. काय? तर तव तू, तुमून प्रत्यय आहे ना ते. नाही नाही, तर तो त प्रत्यय, तो गतः म्हणजे धातू साधिताचा तो ता हा प्रत्यय आहे. तव तू आपण अजून बघितलेला नाहीये उन्नती. ओके. हा. ठीक आहे, मी सांगतो. तव तू म्हणजे काय? वत म्हणजे बलवत, धनवत, धनवान, बलवान, शक्तिमान वगैरे वगैरे असे. पण ते शिकवले नाही आहेत अजून तुम्हाला. हां. तर अशा धातूला अजून पण वेगळे प्रत्यय लागतात. तर असेच प्रत्यय अजूनही धातूंना प्रत्यय काय की लागतात. हां. पण ते मी नंतर सांगेन. हां. आता इथं हा जो तद्धित हा जो प्रत्यय आहे ना, तर तद्धित म्हणजे काय? की म्हणजे एका शब्दापासून ना, धातू नाही. हा. जेव्हा दुसरा शब्द तयार होतो प्रत्ययापासून, त्याला म्हणतात तद्धित. आता हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे तद्धित प्रत्यय आहेत. पण या धड्यामध्ये थोडेसेच त्यांनी म्हणजे ओळख करून दिली आपल्याला कशी ते. तर ती आपण, ठीक आहे, आता वेळ संपत आलेली आहे, तर कंटिन्यू करूया आपण उद्याला. पण आत्ता सांगतो मी. तर भवदीय, भवत, भवत म्हणजे काय? भवत म्हणजे आपण